तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा, कृपा कराल ती थोडी, पाया पडिलो बराडी विठ्ठला. चतुर्भुज प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये सिद्धार्थ सिद्ध्यर्थ पूजतो येसुरासुरे सर्वविघ्नहर्तस्मै गणाधिपतये नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रम् सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि.
वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। ॐ नमो शिवाय ॐ नमो शिवाय पूजामूलं गुरुपाद मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरंजनं गुरोर्वाक्य सदा सत्यं सत्यमेकं परं पदं सत्यम् एकं परं पदं सत्यम् एकं परं पदं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरः गुरुर्साक्षात् जनार्दन स्वामी, ज्यांची समाधी तुमच्याच जिल्ह्यात पवित्र सलीला गोदामाईच्या तटावरती श्री क्षेत्र कोपरगाव या ठिकाणी आहे। तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः। जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारो आता। तुम्ही विश्वनाथ दीन रंग कमी अनाथ, कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराडी। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय या अभंगातोड भगवान श्री काशी विश्वनाथाकडे प्रेमाची मागणी करतात। विठ्ठल गोड असा चार चरणाचा अभंग कपिलेश्वर भगवंताच्या सेवेकरता या ठिकाणी निवडलेला आहे। या अभंगावरती अल्पस चिंतन करण्यापूर्वी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे द्यायचा अल्पसा परिहारतो असा अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने तथा विश्वमाऊली श्रीमंत श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय निळोबाराय आदी करून सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने भैरवनाथ तरुण मित्र मंडळाच्या अथक अशा परिश्रमातून
त्याचप्रमाणे लामखडी मळा आणि परिसरातील सर्व भाविक जनांच्या तन मन आणि धनाच्या सहकार्याने आज पर्वकाल महाशिवरात्री निमित्त आयोजित केलेला हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव सोहळा आणि म्हणून आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने माझ्यावरती अतीव प्रेम करणाऱ्या निगोज आणि निगोज पंचक्रोशीतील सर्व भाविकांच्या दर्शनाचा मला हा सुयोग विठ्ठला. आणि म्हणून माझ्या या शब्द सम्रांगणामध्ये माझी पाठ राखण करणारे माझे विनीकरी बाबा चरणाला प्रणाम करतो. त्याचप्रमाणे गोड अशी ज्यांनी चाल गायली, सारंग रागातली चाल गायली, परमादरणीय महाराष्ट्रातील नामवंत युवा कीर्तनकार आदरणीय अमोलजी महाराज गावडे, त्याचप्रमाणे गोड अशी त्यांना संगीताची साथ करणारे आपल्याच पंचक्रोशीचं वैभव आमचे परमस्नेही परमादरणीय रमेशजी महाराज टिळेकर, संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची या संस्थेतील असणारे माझे सर्व छोटी छोटी माझ्या ज्ञानोबरायाची लेकरं आणि या लेकरांना घडवणारा कुलाल अर्थात आपल्या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण यांच्या ओठातून शब्द बोलतात तर यांच्या बोटातून मृदुंग बोलतोय ते परमादरणीय माझे जीवश्च कंठश्च उजवा हात डावा हात आदरणीय हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज जोगदंड. गोड अशी साऊंड सिस्टीम, एकदा साऊंड सिस्टीम करता टाळ्या वाजवायच्या. आज जमलेला या ठिकाणी सर्व भक्त भाविक परिवार निघोज पंचक्रोशीतील सर्व ज्ञात अज्ञात सर्वांच्या चरणाला प्रणाम करतो. कोणाचाही नाम उल्लेख न करता माझ्या चिंतनाला आरंभ करतो. विठ्ठला. आज खऱ्या अर्थाने महाराज मोठा उत्सवाचा काळ आहे. आज हा पर्व काळ आहे. आज मला या ठिकाणचं एक वैशिष्ट्य आवर्जून सांगावं लागेल टिळेकर महाराज. आपण गणेश स्थापना करतो, गणेश उत्सव साजरा करतो, वेगवेगळ्या प्रकारची मंडळ असतात, ज्याच्या त्याच्या परीनं तो गणपती बाप्पांचा उत्सव करत असतो. गणपती बाप्पा झाले की नवरात्र उत्सव येतो. आई साहेबांचा तर भला मोठा देदीप्यमान भव्य दिव्य उत्सव असतो. किंवा येणाऱ्या 4 दिवसात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा असणारा शिवजयंती उत्सव. ही मंडळ अनेक मंडळ स्थापन होतात आणि ज्याच्या त्याच्या परीने उत्सव करत असतात. आणि थोडस माफी मागून बोलतो, तो नुसता उत्सव नसतो, तर त्याच्यात एक मनोरंजक स्वरूपाचं रूप असतं. मनोरंजन करणारे वैविध्य स्वरूपाचे कार्यक्रम त्या ठिकाणी केले जातात. मी टीका करणार नाही, परंतु मला या ठिकाणी आज या मंडळाचं एक विशेष सांगावंसं वाटतं की आमच्या या भैरवनाथ तरुण मित्र मंडळाने कृष्ण महाराज, कारण मंडळाला जे नाव या मंडळाने दिलेलं आहे, मला वाटतं त्या नावाला साजेचा उत्सव म्हणजे आजचा शिवरात्रीचा उत्सव आहे. विठ्ठला. विचार केला यांनी, आपल्या मंडळाचं नाव भैरवनाथ आहे. कोण आहे भैरवनाथ? ऐका, भगवान शिवाचा असणारा ते एक रूप म्हणूया, वा भगवान परमात्म्याने. आता त्याच्या पाठीमागे खूप मोठा इतिहास आहे. मला वाटतं तो इतिहास मला सांगून आपला वेळ घ्यायचा नाही, अभंगही सोडवायचा आहे. खऱ्या अर्थानं काशी क्षेत्रातला असणारा हा क्षेत्रपाळ आहे. मग तो कालभैरव असेल, अष्टभैरव असेल, या भैरवनाथाची अनेक स्वरूपाची रूप आहे. प्रत्येक गावागावामध्ये
अवघा क्षेत्रपाळ उजावा सकळ तुकोबराई जगजोगी या अभंगामध्ये वर्णन करतात. हा क्षेत्राचं रक्षण करतो म्हणून भैरवनाथाची ही मंदिरं गावागावात असतात. क्षेत्राचं रक्षण करणारी देवता आहे आणि त्याच अनुषंगाने खऱ्या अर्थाने या मंडळानेही ती नामाभिधान केलेलं आहे. मग जर आपल्या मंडळाचं नाव भैरवनाथ असेल तर आपल्या स्वामीचा उत्सव तो शिवरात्रीचा उत्सव आहे, तो आपण का न साजरा करावा हा विचार या मंडळाच्या मनामध्ये आला. आणि मग मात्र तरुण जरी मित्र मंडळ असेल पण ज्येष्ठांचं त्यांनी मार्गदर्शन घेतलं, श्रेष्ठांचं मार्गदर्शन घेतलं. मग सर्व ज्येष्ठ मंडळींनी, मग त्यामध्ये आमचे देवराम बाबा असतील किंवा आधी करून सर्व लांबकडे परिवारातील ही ज्येष्ठ मंडळी असतील, यांना अनुमोदन दिलं आणि खऱ्या अर्थाने हा उत्सव घडवून आणला. विठ्ठल. आणि म्हणून या शिवरात्रीच्या उत्सवाकरता मी आज अभंग हे माझ्या शिवाचं वर्णन करणाराच निवडलेला आहे. आज जगद्गुरु तुकोबाराय काशी विश्वनाथाला एक प्रकारची समर्पण पत्रिका बहाल करतायत, अर्पण करतायत. काशी विश्वनाथाला ही समर्पण पत्रिका देत आहेत. या अभंगाची पार्श्वभूमी अशी आहे मायबाप. कुणीतरी एक यात्रेकरू तीर्थयात्रेला निघालेला आहे आणि तो महाराजांना आग्रह करू लागला. साहजिकच महाराजांच्या अंतःकरणामध्ये भगवंता विषयी दया, करुणा, प्रेम, आदर भाव, समर्पणाची भावना होतीच. आग्रह करू लागला, महाराज महाराज चला ना, तीर्थयात्रेला आपल्याला जायचंय. 4 धामाची यात्रा करायची आहे. सप्तपुर्या असतील, 12 ज्योतिर्लिंग असेल, ही यात्रा करून यायची आपल्याला. त्यावेळेस महाराज त्याला सांगू लागले, बारे माझ्या पांडुरंगाची वारी जवळ आली आहे, पंढरपूरची वारी आली आहे. माझ्या भगवंताविषयी माझा निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये किंवा नको. आणि म्हणून मला वारीला जायचंय. पण एक काम कर कड्या, मी तुला काही अभंगाच्या समर्पण पत्रिका देतो, त्या ठिकाणी त्या अर्पण कर, म्हणजे माझा भोळा भाव त्या भगवंताच्या चरणावरती अर्पण होईल. तुकोबरायांनी 3 अभंग घेतले, 3 अभंग लिहिले आणि त्या 3 समर्पण पत्रिका त्या यात्रेकरूकडे दिल्या आणि त्या यात्रेकरूला सांगितलं, जा बाबा तीर्थयात्रा करून ये. त्या असणाऱ्या यात्रेकरून त्या 3 समर्पण पत्रिका घेतल्या आणि तो तीर्थयात्रेला उत्तर भारतामध्ये निघून गेला. त्यामध्ये एक समर्पण पत्रिका होती, ती माता भगीरथीच्या चरणावरती अर्पण करण्याकरता. परे सव माते माझी विनवणी, त्या ठिकाणी ती समर्पण पत्रिका भगीरथी मातेला त्या यात्रेकरूने अर्पण केलेली आहे.
दुसरी जी पत्रिका होती ती बिहार मध्ये फल्गू नावाची नदी आहे आणि त्या फल्गू नावाच्या नदीवरती, नदीच्या तीरावरती वसलेलं श्री क्षेत्र गया नावाची भूमी आहे की ज्या ठिकाणी पिंडदान केलं जातं. त्या ठिकाणी त्या श्री क्षेत्र गया या ठिकाणी अर्पण करण्याकरता दुसरी समर्पण पत्रिका दिली आणि ती अर्पण करायला सांगितले. पिंड पदावरी दिला आपुले करे माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण अर्पण करण्याकरता दिली. आणि तिसरी सर्वात महत्वाची समर्पण पत्रिका श्री क्षेत्र काशी या ठिकाणी काशीचा असणारा राजा, सर्वांचा असणारा दैवत काशी भगवान काशी विश्वनाथ, या काशी विश्वनाथाच्या चरणावरती समर्पित करण्याकरता दिलेली पत्रिका म्हणजे आजचा अभंग. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून त्या काशी विश्वनाथाचं वर्णन करतायत, त्याचा मोठेपणा सांगतायत आणि मोठेपणा सांगितल्यानंतर सर ते शेवटी त्या भगवंताकडे कृष्णा महाराज प्रेमाची मागणी करतायत. महाराज प्रश्न आम्हाला असा निर्माण होतो, आज जगद्गुरु तुकोबाराय काशी विश्वनाथाची प्रार्थना करतायत, शंकर भगवंताची भक्ती करतायत, पण महाराज आम्हाला एक शंका आहे. कारण आमचं गाव फार पूर्वीपासून पारमार्थिक आहे. तुमच्यासारखे असे हजारो कीर्तनकार आम्ही उघडून पिलोय. कोणत्या संबंधाने? तुकोबाराय हे विठ्ठलाचे पांडुरंगाचे भक्त होते. नुसते भक्त नव्हते महाराज, निस्सिम भक्त होते. अहो निस्सिम नाही, एवढी भक्ती होती महाराजांची. जशी पतिव्रतेची भक्ती असते ना आपल्या पतीविषयी, पतिव्रता जैस पतिव्रते जैसा प्रकार प्रमाण आम्हा नारायण. लोभ्याला किती धन आवडतं. आमच्या सिन्नर तालुक्यातली म्हण सांगू का अमोल महाराज? नगर नाशिक एकच पट्टा आहे, पारनेर संगमनेर सिन्नर. एवढं धन आवडतं. आमची एक चुलत चुलते म्हणायची ती, आता ज्याला आपण बाथरूम म्हणतो, खरा तर हा शब्द इंग्रजी आहे, पण पूर्वीच्या काळीचा शब्द तो नाणी मोरी. एवढं धन त्या लोभ्याला आवडतं, मोरी जरी अडकलं तरी हात घालून काढील एवढं आवडतं. एवढं तसं आम्हाला सुद्धा नारायण तेवढाच आवडतो. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. अरे दुसरं आम्हाला आवडत नाही, एकच धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा. बोलू नका, रखुमाईचा पती. एवढी पांडुरंगावरती निश्चिम भक्ती असणारे तुकोबाराय आज शंकराचं वर्णन का करताय? काय कारण असेल शंकराचं वर्णन करण्याचं? त्याचं उत्तर एकच आहे महाराज. तुकोबारायांना माहिती होतं, जरी शंकराची भक्ती, जरी मी विष्णूची भक्ती करत असलो तरी विष्णू परमात्मा आणि भगवान शिवजी हे दोन नाहीत, हे एकच आहे. एका एकाचे हृदय
एकाच्या हृदयस्थ आहे. एक एकाची हृदयी गोडी साखरेच्या ठाई. ओ भगवान शिवजी विष पिले, विष. तर त्या विषाचा निळा रंग भगवान विष्णून घेतला टिळकर महाराज. आणि भगवान शिवजी अमृत पिले, जो पांढरा रंग झाला तो विष्णूने नाही ठेवला, तो भगवान शिवांना दिला. खूप मोठं नातं या उभयतांमध्ये आहे. आणि म्हणून तुकोबाराय सुद्धा म्हणतात, बाबा रे, हरीचा आणि हराचा कधीच भेद करायचा नाही. हरिहरा भेद नाही, नका करू वाद. उगा वाद घालण्यात अर्थ नाहीये. आज सद्य स्थितीला अशी परिस्थिती आहे. आला कुंभमेळा, मला वाटतं ऑगस्ट महिन्यामध्ये, ऑक्टोबर मध्ये त्याचं ध्वजारोहण आहे आपल्या नाशिकच्या कुंभाचं. यामध्ये भांडणं होतात. कृष्ण महाराज, आम्ही शैव, आम्ही वैष्णव. खर तर सांगतोय मी, ऐकताय आपण, सांगन मी तुम्हाला. या सृष्टीमध्ये 5 प्रकारची दैवत सांगितलेली आहे. त्याला देव पंचयातन म्हटलं जातं. एक आहे गणपती भगवान, दुसरी आहे सूर्य देवता, तिसरी आहे आदिशक्ती, चौथा आहे भगवान शिव, आणि 5वी आहे भगवान विष्णू. या 5 देवता आहेत. गणपतीची जे भक्ती करतात त्यांना गाणपत्य म्हटलं जातं. सूर्याची जे उपासना करतात त्यांना सौर्य म्हटलं जातं. शक्तीची, आदिशक्तीची जे उपासना करतात त्यांना शाक्त म्हटलं जातं. भगवान शिवाची उपासना जे करतात त्यांना शैव म्हटलं जातं. तर भगवान विष्णूची जे उपासना करतात त्यांना वैष्णव म्हणतात. विठ्ठल. आणि म्हणून या 5 प्रकारच्या जरी देवता असेल, आज भांडणं चालतात महाराज, भांडणं चालतात. कधी ऐकलं असेल आपण, सांगेन मी आपल्याला, पुन्हा ऐका. एका कुटुंबामध्ये विवाह संपन्न सोहळा साजरा झालाय अमोल महाराज. पण तो विवाह सोहळा संपन्न होत असताना शैव परिवारातील भगवान शिवजीची उपासना करणाऱ्या परिवारातील मुलगी विष्णूची उपासना करणाऱ्या वारकरी घराण्यामध्ये ती मुलगी त्या ठिकाणी दिली गेली. त्या मुलीचा लग्न सोहळा पार पडला. मुलगी सासरी नांदायला आली. आणि नांदायला आल्यानंतर साहजिकच ज्याच्या त्याच्यावरती ते संस्कार असतात. संस्कार अनादिकालचे संस्कार असतात महाराज. संस्कार कोणी सोडत नाही. पूर्वीचा तो काळ, त्यावेळेस काही कोबा फरची असं नव्हतं. सारवलं जायचं, सडा समर्जन त्या ठिकाणी केलं जायचं. आणि ती असणारी सुनबाई एक दिवस घर सारवण्याकरता घेते, अंगण सारवण्याकरता घेते. आणि त्यावेळेस ती अंगण सारवायला लागली, पण असं आडवं सारवत होती मावशांनो. असं आडवं अंगण सारवत असताना तिचे सासरेबा त्या ठिकाणी आले आहेत. आणि सासरेबा आल्यानंतर सासरेबा सांगतायत, बर का सुनबाई, हे आडवं सारवणं हे तुझ्या बापाकडं, कारण ते आडवं भस्म लेपन करतात. कसं आडवं? हे तुझ्या बापाकडे. आम्ही उभ्या दंडवाले आहोत. इथं आडवं काहीच चालत नाही. इथं कसं पाहिजे? उभं पाहिजे, उभं. सुनबाई, आडवं सारवायचं नाही, उभं सारवायचं. उभं आता सारवणच गेलं, उभं सारवायचं. आज्ञाधारक सून होती. तिनं उभं 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 कसा तरी तो दिवस पार केला, सारवून घेतलं. पण ती सुद्धा भगवान शिवजीच्या घराण्याची सून होती. दुसरा दिवस उजाडला. आणि उजाडल्यानंतर सासरेबाने हातावरती दंत मंजन घेतलं. मी म्हणणार नाही मिसरी घेतली, दंत मंजन घेतलं. आणि सासरेबाने आता दात घासायला सुरुवात केली. कसं हो? सासरेबाने दात घासायला सुरुवात केली. सोलापूर, कोल्हापूर, सोलापूर, कोल्हापूर यांचं लईचं वेगळे राव. मावशांनो, मिसरी लावू नका, तंबाखू खाऊ नका. फार भयानक परिस्थिती आहे, भविष्य काळा उघड आहे. तर ऐका, सुनबाई तिकडून पळतच आली
आणि सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, पुणा, नाशिक, पुणा, नगर शिरूर जे चाललं होतं का, हातच धरला मामाचा. ओ मामाजी थांबा. मामाजी म्हटले, काय झालं ग बाई? आपण उभ्या गंधवाले, उभ्या गंधवाले वैष्णव आहोत आपण. ते आडवं माझ्या माहेरच. आडवे दात घासायचे नाही, मग उभे दात घासायचे. शास्त्री बाबा म्हणले, बरं का सुनबाई, तुझ्या पद्धतीनं माझ्या पद्धतीनं विठ्ठला. वाद करत बसण्यात अर्थ नाही महाराज. एक सांगू का मी तुम्हाला, शिव आणि विष्णू हे दोन नाहीत. गोवनी वैष्णव जो का निंदे सदाशिव, तो नाथ बाबा म्हणतात, त्याचे पाहू नये वदन, मूर्खाहुनी मूर्ख पूर्ण. या जगतामधला पहिला जर वैष्णव कोण असेल ना, कोणी माहितीये? कोणी? एका जनार्दने वैष्णवा, एका जनार्दने कोण असेल तर भगवान शिवशंकर आहे. पटवून देईल मी तुम्हाला, पुरावे देईल, सिद्ध करीन. कारण मी काय मोघांबुवा नाही, संस्थेचा विद्यार्थी आहे. ऐका, पहिली गोष्ट वैष्णव कोणाला म्हणायचं? तुकोबरायाची व्याख्या सांगतो. वैष्णव तो जया अवघे कांद्याच्या चाळीवरी माया, देवावरी माया. ज्याची देवावरती माया असते ना, तो वैष्णव नव्हे. 29 व्रताचा जो आचरण करतो ना, त्याला वैष्णव म्हणायचं. महाराज 29 व्रत, हो. कोणती? ऐका. कोणती? ऐका. 15 दिवसाची एक एकादशी, हो. 15 दिवसा माझी एक एकादशी, कारेन करीसी व्रतसार, काय तुझा जीव जातो एकादशी, फराळाच्या मिसी धनी घेसी. 15 दिवसातली एक एकादशी. महिन्यातले किती झाल्या हो? महिन्यातल्या 2 एकादशी. वर्षाचे महिने 12 महिन्याच्या एकादशी किती झाल्या? 24 एकादशी झाल्या. ऐका पुढची 5 ऐका. नाथ बाबा भागवतामध्ये लिहितात, आजच्या दिवसाकरता फार महत्वाचा आहे. नाथ बाबा लिहितात, परवा विशेष भागवत धर्मी, रामनवमी, नृसिंह जयंती, जन्माष्टमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमी शिवरात्री. 5 प्रकारची पर्व काळ सांगितलेले आहे. एक आहे नृसिंह जयंती, दुसरी आहे रामनवमी, तिसरी आहे वामन जयंती, चौथी आहे जन्माष्टमी, कृष्ण भगवंताचा जन्मोत्सव, आणि 5वी आहे उत्तमातली उत्तम ती महाशिवरात्र आहे. हा, हे उपवास जे करायचे आहेत ना, हे 5 उपवास एकादशी सारखे धरायचे असतात बरं का. एकादशी सारखे. एकादशी कशी धरायची? सकाळी धरायची, दुपारी दाबून खिचडी खायची, संध्याकाळी पुन्हा काहीतरी बरंच काही खायचं, संध्याकाळी सोडून द्यायची. पुन्हा म्हणायचं, महाराज आमची लंगडी एकादशी बरं का. लंगडी पांगडी कुठून आणली? एकादशीचा उपवास हा सूर्योदय समयाला सोडायचा असतो. दुसऱ्या दिवशी प्रदोष कालामध्ये, दुसऱ्या दिवशी आपल्या द्वादशीला पारणं सोडायचं असतं.
रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला. आंबरीशा कारणे द्वादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला. अशा पद्धतीने शिवरात्रीचा, महाशिवरात्रीचा, रामनवमीचा, जन्माष्टमीचा, वामन जयंतीचा, नृसिंह जयंतीचा हा उपवास सोडायचा. आता वामन जयंती, नृसिंह जयंती कोणाच्या लक्षातच राहत नाही रमेश महाराज. आपण केले पाहिजे वारकऱ्याने. आणि हे 20 आणि 9 मिळून 29 होतात. मग 20 9 असं करता करता 20 9 ते वैष्णव झालं. ते वैष्णव विठ्ठला असे असणारे हे वैष्णव. यातला पहिला वैष्णव जगतातला भगवान महादेव आहे. आणि आपला संप्रदाय सुद्धा तिथूनच आलेला आहे. आजही माझे भगवान भोले बाबा पांडुरंगाच्या आरतीला जातात. काकड आरतीला जातात. काकड आरतीला रंभादितनाचा त्रिभुजाचे लोणी दररोज कुठं जाते? पंढरपूरला, काकड्याला जाते. काकड्याला रंभादिकनाचं ती उभ्या जोडून हात त्रिशूळ डमरू घेऊन आला. गिरजेचा म्हणजे पार्वतीचा मालक. ती आरतीला जातो. नाही वारी सुद्धा करतोय. जवळजवळ 15 वर्ष झालीत. तेव्हापासून आपल्या सर्वांच्या सहवासामध्ये वारी करण्याचं मत भाग्य आम्हाला सर्वांना मिळतं. अमोल महाराज असेल, मी असेल, कृष्ण महाराजही होते काही काळ. हे सहभाग मत भाग्य मिळतं. ऐका ना मंडळी, भगवान शिवजी आजही पांडुरंगाची पंढरीची वारी करत आहेत. 1 दिवसाचा प्रसंग आहे. कैलासामध्ये भगवान शिवजी जरा लगबग करू लागले, घाई करू लागले, त्वरा करू लागले. अरे मला वारीला जायचंय. पताका शोधू लागले, पडशी शोधू लागले, वळकटी शोधू लागले. पाऊस लागू नये म्हणून रेनकोट म्हणा, छत्री म्हणा, काय असेल त्या काळामध्ये ते शोध करू लागले. पार्वती आई साहेबांनी पाहिलं. पार्वती आई साहेब म्हणू लागले, अहो स्वामी कुठं स्वारी? भगवान शिवजींनी सांगितलं, पार्वती वारीला चाललो, माझ्या मालकाच्या पंढरीच्या पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या वारीला चाललो. आई साहेबांनी सांगितलं, मग काय तुम्हाला एकट्यालाच वारी करावी वाटते काय? आम्हाला कधीतरी न्या, आम्हालाही पाहू द्या, त्या पंढरीच्या पांडुरंगाचं मुखावलोकन करू द्या. भगवान शिवजी म्हणतात, अगं पार्वती ते काय पुण्यातल्या सारसबागेतलं फिरणं आहे काय? आता कॉटन दिनचं फिरणं आहे. अगं लाखोना करोडोना समाज असतो आणि त्या वारीचा आनंद त्या ठिकाणी त्या समाजामध्ये घेतला जातो. पार्वती मातेनं हट्ट धरला. आता तिथं भल्या भल्यांचे हात टिकले. भगवान शिवजीची काय बात. स्त्री हट्ट, बाल हट्ट, साधू हट्ट हे पुरवावे लागतात. आणि भगवान शिवजी वारीला निघाले. पार्वती मातेला सांगतात, पटकन आठवायचं, नाही तर मग तू बसशील कपाट बघत, ही साडी घेऊ का, ती घेऊ का, ती घेऊ का, बसायचा मॅचिंगचा जमाना. भगवान शिवजीने सांगितलं घाई करायची. आणि पती पत्नीचा चाललेला तो संवाद गणपती बाप्पाने ऐकला. जोराचा आवाज दिला, पप्पा. पप्पा नव्हतं तेव्हा. बाबा कुठे निघाला? पार्वती तुला म्हटलं होतं अगं घाई कर, लागपाट कर, त्वरा कर. हे बघ आता हे जरा अवघडच झालंय. आता याला वारीत कसं न्यायचं? का लंबोदर पितांबर पनिवर वंदना, याला भली मोठी सोंड, याची ढेरी मोठी, याला वारीला न्यायचं कसं? पार्वती माता म्हणते, होय आपली थार काढा ना, थार. थार 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 नाही करायची, इंडिका कळलं.
भगवान शिवजी म्हणले आता तसंच करावं लागेल. ठार म्हणजे कोण? भगवान शिवजीच्या पुढे जे वाहन आहे कोण हो? नंदी महाराज. निघाले तिघं वारीला. वेळ कमी असल्यामुळं पटकन बसले नंदीवरती. भगवान शिवजी आहेत, पार्वती माता आहे, गणपती बाप्पा आहे आणि वेळ कमी असल्यामुळं पटकन लगेच निघोज मधून डायरेक्ट वाखरीलाच गेली बोटी. आणि मग पंढरपूर आता टप्प्यामध्ये आलाय आणि तिथं मग आमचे वारकरी मंडळी महाराज हे असे आपल्या विनेकरी बाबा सारखे असे म्हातारे माणसं 80 90 हे देवडम बाबा सारखी माणसं, हे दिंडीतली माणसं म्हणजे बाबा खातोच काय तेच कळत नाही, नुसतं उड्या मारतोय. अशी म्हातारी माणसं महाराज झेप नाचायला लागली. लुप्तली नादी लागली समाधी, मूळ जन नरनारी लोकारे, पंडित ज्ञानी योगी महानुभाव जे नाचायला लागले महाराज. आणि पार्वती मातेनं ते पाहिलं बुवा. पार्वती माता म्हणते ओय स्वामी, तुमचा विठोबा आणि तुम्ही मला नाही यायचं वारीला, मी आपली इथंच बसते. आजही तुम्ही पंढरीच्या जवळ गेलं तर त्या ठिकाणी तळ आहे बघा, त्या तळ्यावरती पार्वती माता थांबली. तिथं पार्वतीचं मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे. पार्वती माता थांबली. भगवान शिवजी आणि गणेश दोघ जण. आता मात्र ती वारी त्यांची दोघांची पुढे चाललेली आहे. गेला आपले परिक्रमा प्रदक्षिणा करत करत चंद्रभागेला गेले. चंद्रभागेचं स्नान केलं आणि चंद्रभागेचं स्नान करून आता मात्र कुंडलिकाच्या मंदिराजवळून पांडुरंगाच्या दिशेने आता इकडे निघाले. इकडं निघाले की काही वारकऱ्यांनी पताका जी खांद्यावर होती ती आडवीच केली. अरे इथं माणूस घुसायला जागा नाही, तू बैल घुसावला, माणसाला चालायला जागा नाही. भगवान शिवजी म्हणतात बाबा नंदी बाबा, वारकऱ्याचा अवघड असतो, इथं चुकीला माफी नसते तर पोलिसाची बी गरज नसते. म्हणले आपल्याला काय वारकरी आतमध्ये येऊ देणार नाही, तू बाबा इथंच थांब. जगात तुम्हाला हनुमंताच्या समोर कुठेच नंदी दिसणार नाही. पंढरीला गेले तर त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या मारुतीच्या समोर नंदी आहे, तो तिथं थांबावला. आणि आता मात्र भगवान गणेशाला कडेवरती घेतले आणि कडेवरती घेऊन मात्र आता भगवान शिवजी धापा टाकत 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 त्या गर्दीतून कसं बस मग ते नामदेव पायरीचं दर्शन, कानोपात्रेच्या पायरीचं दर्शन करत करत आता आतमध्ये गाभाऱ्यात आले. घामाघूम झाले भगवान शिवजी 12 वाजल्यामुळे. मग भगवान शिवजी म्हणतात बेटा गणपती, थकलो बाबा मी आता, इथं कोनाड्यामध्ये बस. आजही त्या डाव्या कोनाड्यामध्ये तिथं गणपती बाप्पा बसलेला आहे. आता भगवान शिवजी एकटेच आहे, एकटा जीव सदाशिव. आणि आता सदाशिव नावाचा सदाशिव नाही, भगवान सदाशिव आता मात्र गर्दीतून वाट काढत काढत माझ्या पांडुरंगाच्या समोर गेले. माझ्या पांडुरंगाने माझ्या भोले बाबाला पाहिलं, माझ्या भोले बाबाने माझ्या पांडुरंगाला पाहिलं. नजर ने नजर से मुलाकात की, दोनों खामोश रहे. आणि आता मात्र भगवान शिवजी पांडुरंगाच्या टप्प्यात गेलेले आहे, समोर गेलेले आहे. आणि आता मात्र आपलं मस्तक त्या पांडुरंगाच्या चरणावरती टेकवणार. इतक्यात माझ्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं विटेवरून उडी मारली आणि विटेवरून उडी मारून लगेच खाली वाकलेल्या शंकराला जसं की उचललं तसं आपल्या डोक्यावरती घेतलं. आणि म्हणून भगवान पांडुरंग परमात्मा नाचला, माझा नाचला. भगवान शिवजीला डोक्यावरती घेऊन नाचला. एवढा वेळ आपल्याकडे नसतो, पण जर कधी रिकाम्या वेळेत जर तुम्ही पंढरपूरला गेले ना, पांडुरंगाच्या पायाला जसं त्या कानोपात्रेचा ठसा बोटाचा अंगठ्याचा जसा उमटलेला आहे ना, तसं माझ्या भोले बाबाला डोक्यावरती घेतलं. त्याचा ठसा पिंड माझ्या पांडुरंगाच्या कपाळावरती. जर भेटलाच वेळ पुजाऱ्याला म्हणा थांब बाबा 10-5 देतो तुला, पण मला पाहू दे एकदाच खरंच आहे पांडुरंगाला. आणि याला प्रमाण सांगेन, रूप पाहता डोळसू, सुंदर पाहता गोपवेश, महिमा वर्णिता मयेशू, त्याने मस्तकी वंदिला, तो डोक्यावरती घेऊन नाचला. एवढं नातं माझ्या भगवान विष्णूचं आणि शंकराचं आहे. त्याच्यामुळे तुकोबाराय दोन्हीची गल्लत करत नाही, त्यांना वेगवेगळं मानत नाही. कारण ही मूळ परंपरा जी संप्रदायाची नाथ परंपरा आली ना, ही सुद्धा भगवान शिवजी पासूनच आली आहे.
आम्ही उभ्या गंधवाले हे भांडणं करत बसायचं नाहीये. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत ज्ञानोपराय ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात ना, आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा. ही शिष्य परंपरा भगवान शिवजी पासून आलेली आहे आणि म्हणून हे भगवान शिवजी आणि विष्णू एकच आहे आणि म्हणून याच न्यायानं खऱ्या अर्थानं आज तुकोबाराई सुद्धा भगवान विष्णूला आपलं भगवान शिवजींना अर्थात विश्वनाथाला अर्पण करण्याकरता समर्पण पत्रिका देत आहेत. पण ही पत्रिका देत असताना तुम्ही या विश्वाचे नाथ आहात आणि मी जर कसा असेल ना, मी अनाथ आहे, मी दीन आहे, मी रंक आहे, हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात पत्रिका दिली तुकोबरायांनी. तुम्ही कसे आहात? तुम्ही विश्वनाथ आहात, या संपूर्ण विश्वाचे नाथ आहात, विश्वनाथ आहात तुम्ही. कारण तुकोबरायने हे माहिती होतं, हे दोघं जर एक आहे. मग गीतेतला तो 9व्या अध्यायातला श्लोक बघून घ्या. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत हो प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम. खऱ्या अर्थाने जिने हे विश्व निर्मिले किंवा जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. खऱ्या अर्थाने आकाशी सर्वत्र वसावे, वायुने उगे नावभरी नसावे, पावके दहावे वर्षावे जळे, पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वीया भूते व्हावी हे आज्ञा माझी. खऱ्या अर्थाने संपूर्ण विश्वावरती त्याची सत्ता आहे. संपूर्ण विश्वावरती जरी याची सत्ता असेल, तुकोबरायने माहिती होतं आपण मोठ्या माणसाच्या पुढे उभे आहोत. तुकोबारायकडून खरा आपण आदर्श घेतला पाहिजे आणि स्वतःला तुकोबाराय लहान समजून घेतात. दीन, मी दीन आहे, मी रंक आहे, मी अनाथ आहे. दीन म्हणजे गरीब नाही. दीन शब्दाचा अर्थ एक दिवस होतो आणि एक गरीब होतो. पण इथं दीन तुकोबरायांच्याच भाषेत जर आपण अभंग संहितेचा विचार केला तर इंद्रियाची दिने आम्ही केलो नारायणी. तुकोबराय म्हणतात आम्ही इंद्रियाच्या अधीन झालेलो आहोत. खरं तर तुकोबराय इंद्रियाच्या अधीन झालेले नव्हतेच. विस्तार करायला माझ्याकडे वेळ नाही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी असे म्हणणारे तुकोबराय. पण आज देवाच्या पुढे मोठ्या माणसाच्या काही माणसांना महाराज मोकारच कॉलर उडवायची सवय असते. उगाच काही पोकळ का व्हायना बाता मारल्याशिवाय राहत नाही. उगा काहीतरी अरे पण असं सांगितलं जातं बडा बडाई न करे, बडा न बोले बोल, हीरा मुख से ना कहे ला कहे मेरा मोल.
आणि उगाच मोठेपणा करण्यात मजा नाहीये. हिरा कधी स्वतःच्या तोंडानं सांगत नाही माझी ₹1,00,000 किंमत आहे, मला विकत घ्या. त्यामुळे खऱ्या अर्थाने तुकोबाराय स्वतःकडे नम्रपणा घेतात, लीनता घेतात, विनयता घेतात. मी दीन आहे, मी रंक आहे. आपण विश्वनाथ, आपण राजे आहात. मी रंक आहे, मी दुर्बळ आहे. दुर्बळ आहे. दुर्बळ म्हणजे जे भगवंताच्या नारायणी विनमुक्ता, जे नारायणाच्या नावामध्ये विनमुख असतात, भगवंताचं नाव तोंडात घेत नाही, त्यांना दुर्बळ म्हटले गाथ्यामध्ये. मला सांगा, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे म्हणणारे तुकोबाराय का दुर्बळ असतील बरं? पण भगवान शिवापुढे उभे आहेत, स्वतःला लहानपणा घेतात. मी दुर्बळ आहे, मी अपराधी आहे, मी तर अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझम्या आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा. ते नाटाचं प्रकरण बघून घ्या महाराज. तुकोबाराय म्हणतात, देवा मी तुला आठवलंच नाही. अहो, ज्यांनी देवाला साठवलंय, देवाला साठवलंय, ते म्हणतात आठवलं नाही. किती मोठी लीनता महाराज. ते भगवान शिवाचं वर्णन करतात. तुम्ही विश्वनाथ, दीन रंकमी अनाथ. पण हे वर्णन करत असताना का बरं ते वर्णन करतात? कारण तुकोबारायांना आज कृपेची गरज आहे. तुकोबाराय म्हणतात करा
दीन रंकमी अनाथ कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराडी. जगद्गुरु तुकोब बराय भगवंताचं वर्णन करतात, विश्वनाथाचं वर्णन करतात आणि विश्वनाथाला म्हणतात हे महादेवा, हे विश्वाच्या नाथा, माझ्यावरती थोडी कृपा करा, जास्त काही करू नका, थोडी करा. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो, मी तुमच्या पाया पडलोय. बराडी, बराडी म्हणजे आषाढभूत. जसं आपण गावातून घरी गेल्यावर किंवा एखादा पाहुणा आपल्या घरी आल्यानंतर आपल्या घरातली छोटी छोटी लेकरं जशी आषाढभूत नजरेनं त्याच्याकडे बघतात, कशा करता, काही खाऊ आणलाय का, तस हे देवा मला सुद्धा खाऊच हवाय, मी आषाढभूत नजरेनं तुझ्याकडे बघतोय, तुझ्या पाया पडतोय देवा. जास्त काही करू नका, थोडीच कृपा करा, कारण तुमच्याकडे काहीच कमी नाही. काय उणे तुम्हापाशी, मी तो अल्पची संतोषी. तुमच्याकडे काय कमी आहे देवा? अहो, ज्यांना कधी विचारच केला नाही, वाटीभर दुधासाठी तुझ्याकडे आला रे. कशासाठी? वाटीभर दुधासाठी आला, तर तू क्षीराचा म्हणजे दुधाचा सागर त्याला दिलाय. कुणाला? उपमन्या कारणे, त्या उपमन्यू नावाच्या भक्ताला क्षीराचा सागर. अरे एक बामन म्हणून तुझ्याकडे आलं होतं वास्तुशांतीला, वास्तुशांतीला, तरी त्याची नजर तुझ्या पत्नीवरती पार्वती मातेवरती गेली, तरी तू नाही म्हटला नाही. अशी किती उदाहरणं भल्या भल्यांना तू दिलंय. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देतान मनसी पात्रा पात्र. ज्ञानोबराय वर्णन करतात 11व्या अध्यायात. तू पात्र बघत नाही, काही कमी आहे तुझ्याकडं, कारण तू विश्वाचा नाथ आहे. अभंगाची प्रत्येक चरण एकामेकाभोवती खेळतात. तू विश्वाचा नाथ असल्या कारणाने तुझ्याकडे काहीच कमी नाही. काय म्हणे तुम्हापाशी, मी तो अल्पची संतोषी. मला थोडं जरी दिलं ना, कारण तुमच्याकडे काहीच कमी नाही. तुमच्याकडे भरपूर आहे, कांद्याच्या आरणी आहे, डाळिंबाच्या बागा आहेत, काय कमी आहे? व्यापार आहेत, उद्योग आहेत. तुकोबाराय म्हणतात मला थोडं जरी दिलं ना, थोडं, तरी पण मी संतोषी होईल, मी समाधानी होईल, मी सुखी होईल. अरे एवढंच नाही देवा, सांगू, अरे तो एका किरात म्हणजे भिल्ल जातीमध्ये जन्माला आलेल्या एका भिल्लाचा उद्धार केला तू. त्याला कैलासाला नेलं, आपल्या पदावरती, आपल्या स्वरूपामध्ये त्याला आरूढ करून घेतलंय. काय कमी आहे तुझ्याकडे? काय कमी आहे देवा? तुकोबराय वर्णन करतात, कैलासासी नेला भिल्ल पानेडी बैसला. हा हो, सांगू, अरे माझ्या पहिल्या अवतारामध्ये नामदेव महाराजांचा माझा पहिला अवतार होता. त्यावेळेस मी त्या गाठ्यामध्ये स्वतंत्र शिवरात्र नावाचं प्रकरण लिहिलंय. काय विशेष आहे व या शिवरात्रीचा? एक दिवसाचा प्रसंग आहे. नामदेव महाराज म्हणतात, मी लिंग पुराणातून हा सगळा वृत्तांत घेतलाय आणि तुमच्या पुढे या कीर्तनाच्या माध्यमातून सांगतोय. काय कमी आहे देवा तुझ्याकडं? अरे देवा, आम्हाला माहित आहे, एकदा तू वामभागी पार्वती माता डाव्या बाजूला बसलेली आहे. कैलासामध्ये दोघे जण बसलेले असताना तुमचे धाकटे चिरंजीव गणपती बाप्पा चावरीनं चामराने ते वारा घालत होते, गंधर्व गान करत होते, वाद्य वाजत होता, प्रसन्नता होती त्या ठिकाणी. आणि या प्रसन्नतेचाच फायदा घेऊन, तुमचा मूड पाहून पार्वती मातेनं तुम्हाला एक सवाल केला होता देवा. काय सवाल केला होता? पार्वती माता त्यावेळेस तुम्हाला म्हणू लागली, देवा देवा असा काय सांगावाजी स्वामी ऐसा इतिहास, गाता जोडेवास तुझे पाये. खऱ्या अर्थानं स्वामी, असा काही इतिहास आम्हाला सांगावा की तो इतिहास आम्ही गायल्यानंतर खऱ्या अर्थाने तुझ्या पायाला, तुझ्या चरणाजवळ आम्हाला वास्तव्य करता येईल, असा काहीतरी इतिहास सांगा. त्यावेळेस भगवान शिवजी खऱ्या अर्थाने तो इतिहास आपल्याला सांगतायत. काय इतिहास आहे? शिवायचा शब्द कल्याणदायक,
जाणते भाविक साधू जन. हो, खऱ्या अर्थानं हा शिव हा शब्द कल्याणदायक आहे. अरे बाकीच्या नुसत्या रात्री आहेत, 12 महिन्यात 11 महिन्याच्या येणाऱ्या नुसत्या शिवरात्री आहेत, पण माघ महिन्यातली कृष्ण पक्षातली येणारी ती महाशिवरात्री आहे. विठ्ठल भगवान शिवजी सांगू लागले, या शिवरात्रीचं महात्म्य काही अपार आहे. दिवसभर उपवास करावा, किती बी चरा, हा शिवरात्री करा, नाही तर तसेच मारा. आणि नुसतं शिवरात्री करायची नाही, रात्रभर जागर करायचा. तुम्ही बघा पंचांगामध्ये सुद्धा शिवरात्रीचा पर्व काल दिलेला असतो रात्रीचा. आता तो वेळ माझ्या लक्षात नाही, पण तो पर्व काळ रात्री बरोबर थोडा आवाज हामिंग नका मारू दे, झालं सुटला आता. त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं भगवान शिवजी आपल्याला आशीर्वाद देत असतात. ऐका, भगवान शिवजी त्या ठिकाणी पार्वती मातेला तो इतिहास सांगू लागले. अगं पार्वती, कांती नगर होत आणि त्या ठिकाणी सोमदत्ती नावाचा राजा त्या ठिकाणी त्या नगरामध्ये वास्तव्याला होता. राजाकडे खूप मोठं सगळ्याच गोष्टीमध्ये संपन्नता होती, राज्य बलाढ्य होता. अरे इंद्राला लाजवील अशी संपत्ती त्या राजाकडे होती. पण राजाकडे एक उणीव होती, संतान मुले जगत नव्हती. आणि म्हणून राजाने एक नव्हे ती 500 लग्न केलेली होती. पण त्या 500 पत्न्यांमध्ये मात्र त्या ठिकाणी दोघीच पतिव्रता होत्या. मैबाप माफी मागून बोलतो, बाकीच्या 498 ज्या होत्या ना, त्या जार कर्म करणाऱ्या होत्या. आणि अशा 500 माझी दोघी पतिव्रता जारणी सर्वता सर्व काही प्रमाण देऊन बोलेल मी. त्या 500 मध्ये दोघी पतिव्रता. परिणाम असा झाला, त्या 498 जणींनी जे पाप कर्म केलं त्याचा परिणाम या कर्म विपाकामध्ये झालाय. आणि त्या सोमदत्ती नावाच्या राजाला आता अधोगतीला जाण्याची वेळ आली आहे. नामदेव महाराज लिहितात, काही शास्त्राचे सिद्धांत आहे. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे, राजियाचे ते पुरोहिता. राष्ट्रानं जर पाप केलं, देशानं जर पाप केलं, ते राजाला भोगावं लागतं, मोदीला. हे मी बोलत नाही. राष्ट्रानं पाप केलं तर राजाला भोगावं लागतं, आणि राजानं पाप केलं तर ते पुरोहिताला भोगावं लागतं. हे धर्मशास्त्र बोलते, धर्मशास्त्र. शिष्य केले पाप भोगावे गुरुने, स्त्रीने केले घेणे पुरुषासी. शिष्यानं जर पाप केलं, ऐका 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 ऐका, जरा कान उघडे ठेवून ऐका. शिष्यानं जर पाप केलं तर ते गुरुला भोगावं लागतं. म्हणून कृष्ण महाराज 15 वर्ष झाली पण अजून एकालाही माळ घातली नाही निगोज मध्ये. मला माहितीये तुम्ही काय काय करता ती. खालून वरून टेबलाच्या खरंच नाही घातली बुवा. कारण शिष्य केले पाप भोगावे गुरुने, ते गुरुला भोगावं लागतं असतं. आणि पुढचा ऐका मावशानं, माफी मागून बघतो. स्त्रीने केले घेणे पुरुषासी. स्त्रियांनी जर पाप केलं ना तर ते पुरुषाला, पतीला भोगावं लागतं. हा, पतीनं जर पुण्य केलं तर अर्ध इकडं जातं म्हणतात, पण तिनं जर पाप केलं तर ते याला भोगावं लागतं. तशीच गती महाराजांची झाली. सरते शेवटी मरणासन्न अवस्था आणि अंत्य गती सामती. हा, अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर. आणि मग मात्र मरून या जन्म हरणाचा पावला. पतिव्रता झाल्या कुरंगिनी. आता मेला पण हरणाचा जन्म त्याला मिळालेला आहे. आणि त्या दोघी जणी ज्या पतिव्रता होत्या 500 मध्ये, त्या हरणी झालेल्या आहे. आणि अशा प्रकारे त्यांचा तो प्रपंच, अनादिकालाचे ते संस्कार, एकमेकाविषयी प्रेम होतं. अमोल महाराज त्यांनी व्हॅलेंटाईन डे सुद्धा साजरा केलेला असावा कदाचित कालचा. त्याच्यामुळे गुलाबाची फुलं दिलेली असतील म्हणून हरणाच्या जन्माला गेल्या तरी सुद्धा एकमेकाचं. नामदेव महाराजांनी फार गोड दिलंय महाराज, बघा तुम्ही. मुखावलोकन करत होत्या, एकमेकाविषयी अंतःकरणामध्ये प्रेम होतं, आसक्ती होती. आणि अशा परिस्थितीमध्ये नामदेव महाराज म्हणतात, पुढे कथेची संगती काय झाली ती ऐका.
काय झाली का तिची संगती? त्या लहान्या हरणीला 2 पाडसं आहेत, छोटी छोटी पिलं आहे, मोठी गरोदर आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये पुढची संगती ऐका. त्या ठिकाणी इंद्राच्या सेवेत असणारा भूतसेन नावाचा चाकर, भूतसेन नावाचा सेवक, तो सेवेमध्ये चुकलाय कचरू महाराज. आणि तो सेवेमध्ये चुकल्यानंतर त्या खऱ्या अर्थाने इंद्राने त्याला शाप दिला, जा मृत्यू लोकामध्ये किरात भिल्ल जातीमध्ये तुला जन्म घ्यावा लागेल. शाप दिला आणि शाप दिल्याबरोबर तो मृत्यू लोकामध्ये आला. चंड भिल्ल नाम घेतले ठेवून दुष्ट भाव मनी वाढविला. आणि अंतकरणामध्ये दुष्ट भाव वाढवला, कारण तो भिल्ल जाती जन्माला आलेला होता. आपल्या जातीनुसार जी कर्म करायची असतात ती त्याला करणं भागच होतं. मग ज्ञानोबरायांनी सुद्धा त्या ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेलं आहे. मग तो शिकार करण्याकरता वाघूर आता ती मेंढ्यांना, पूर्वी मेंढ्या कोंडण्याकरता ती वाघूर असायची, ज्याला आपण जाळं म्हणूया. अशा प्रकारे शिकार करण्याकरता ही जी सर्व पासा वगैरे ही सर्व सामुग्री त्याने हातात घ्यायची आणि अरण्यात जायचं, शिकार करायची. आणि शिकार करून आले की त्याच्यावरती आपल्या मुलांचा तो, बायका मुलांचा तो प्रपंच चालवायचा, आता लावायचा. आणि मग खऱ्या अर्थाने तो असणारा भूतसेन चंडबिल्ल, एक दिवसाचा प्रसंग आहे मायबाप, शिकारी करता निघाला, जंगलामध्ये गेला, अरण्यामध्ये गेला, दिवसभर वनवन भटकलेला आहे. पण शिकार मात्र त्याला मिळत नाही. शिकार कुठेच दिसत नाही. दिवस दुपारचा मध्यान्नीचा आता उतरतीला लागलाय. पोटाला अन्न पाणी नाही, पाणी कुठे मिळत नाही. शिकार मिळाली म्हणून पोटाला घास सुद्धा नाही. आणि अशा या परिस्थितीमध्ये आता मात्र दिवस मावळतीला गेला, शिकार मिळाली नाही. तो भिल्ल विचार करू लागला, रिकाम्या हातानं घरी जावं तरी कसं? आपल्या गरिबीला लाज नाही. आपली घरी मुलं वाट बघत असतील, आपली पत्नी घरी वाट बघत असेल. अरे तिला घरी गेल्यावर काय सांगावं, काय तिला खायला द्यावं? आणि म्हणून अंतकरणामध्ये तळमळ आहे. आणि असे या परिस्थितीमध्ये तो तसाच पुढे जात राहिला. दिवस आता अंधार पडायच्या बेतात आहे. त्याला एक सरोवर दिसलं. सरोवरावरती गेला, पाणी पिला, जरा बरं वाटलं. विचार करू लागला, अरे रात्रीच्या समयाला या सरोवरावरती पाणी पिण्याकरता काहीतरी येईल, श्वापद येईल, त्याची मी शिकार करेल आणि माझ्या या मुला लेकरांना जीव घालील. आणि म्हणून असणारा तो चंड भिल्ल त्या असणाऱ्या तळ्याच्या काठावरती ती वाघूर जाळं लावतोय. आणि शेजारीच एक झाड होतं मायबाप, त्या झाडावरती तो जाऊन बसला. अंधार पडला, रात्रीची 8, 9, 10, 11, 12 वाजलेली आहेत. शिकार मात्र येत नाही. त्या तळ्यावरती पाणी पिण्याकरता काहीतरी येईल, ते आपल्याला दिसावं म्हणून आपल्या समोर जी आडवी पानं येत होती ना त्या झाडाची, एक 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 पान तोडून त्या ठिकाणी त्या खाली वाहतोय. ऐका ऐका, पण तो दिवस खऱ्या अर्थानं त्याचा भाग्याचा होता. तो दिवस, तो पर्व काय महाशिवरात्रीचा होता. तो ज्या झाडावरती बसला होता ते झाड बोराटीचं नव्हतं, ते बिल्वदळाचं, बेलाचं झाड होतं. एक 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 पान तोडून खाली वाहत होता. पानं जिथं पडत होती तिथं जुनाट एक गुप्त असलेलं शिवलिंग होतं. त्या शिवलिंगावरती एक 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 करत 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 असे 1,00,000 बिल्वदळे त्या पिंडीवरती वाहिलेली आहे. आता मात्र 4था प्रहर सुरू झाला. 3 वाजले पहाटचे. भगवान लक्षवरी बिल्वदळे वाही माता. त्या भगवान शिवजीच्या माथ्यावरती 1,00,000 बिल्वदळ वाहिली. भोळा महादेव तेने संतोषला, कोण करे पूजा मला. भगवान शिवजी प्रसन्न झाले. अरे कोण हा भाविक असावा, कोण असावा हा माझी पूजा करतोय, कोण असावा? भगवान शिवजीने यमाला पाठवलाय, जा जा बघ, त्याला विचार काय लागतंय काय नाही, जा त्याचा खुलासा करून ये.
त्यावेळेस यमदूत यम त्या ठिकाणी आलेला आहे. अक्राळ विक्राळ स्वरूप त्या यमाचं पाहिल्याबरोबर हा असणारा भिल्ल किरात घाबरलाय. वरम ब्रूही म्हटल्याबरोबर वरमात घाबरला. अहो तुम्ही कोण? यक्ष राक्षस किन्नर देव गंधर्व दानव यापैकी नक्की कोण आहात? कोण? आपण कोण? यमाने सांगितलं मी यम आहे. हा लागला काय नंबर माझा? यमानं सांगितलं नंबर बिंबर लागला नाही. अरे आज शिवरात्रीचा पर्व काळ आहे. तुझ्या झाडावरती बसलाय ते बेलाचं झाड आहे. तुझी पानं खाली टाकली ती 1,00,000च्या वरती पानं तू त्या पिंडीवरती वाहिली. भगवान शिवजी तुला प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यावर भगवान शिवजींनी मला तुला पाठवलंय. तुला काय मागायचं ते माग. पण काय महाराज आपलं दैवच फार दुर्दैव असतं. हा एकाला राजा प्रसन्न झाला त्याला म्हणला माग. याला तंबाखूला चुना मागितला. काय उपयोग त्याचा? काय तंबाखूला चुना? तसं याचंही दुर्दैव तसंच. अरे यानं काय मागितलं? यानं सांगितलं पशु पक्षीयाचे मृगाचे बोलणे. मला पशु पक्ष्याचं मृगाचं हरणाचं बोलणं कळावं. तथास्तु आशीर्वाद दिला. आणि आता मात्र वाट बघू लागला. आशीर्वाद मिळालाय. मृगाची भाषा मला कळणार आहे. आता कधी येईल मृग? आणि मग मात्र सूर्योदय झाला. सूर्याची किरण त्या तळ्यावरती पडली. चम 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 पाणी चमकतंय आणि इतक्यात पाणी पिण्याकरता तहानलेलं व्याकुळ झालेलं एक हरिण जोरदार पळत आलं. तसं त्या जाळ्यामध्ये त्या वाघोरीमध्ये अडकल्याबरोबर जोरदार ओरडू लागलं. यानं आता बाण सावरलाय. आता बाण कमान साधलेली आहे. आता मात्र बाण मारणार. इतक्यात त्या असणाऱ्या हरणाच्या आवाजाने त्या हरणाची असणारी पत्नी धाकटी हरणी ही मात्र आता पळत आलेली आहे. स्वामी काय अपराध घडला? स्वामी निदान बघायचं तरी ना तुम्ही. निदान विमानात बसण्यापूर्वी हेलिकॉप्टर मध्ये बसण्यापूर्वी विचार तर करायचा ना. पायलट बदललाय का दुसरंच काही झालंय? स्वामी काय झालं हे? अवचित असं का घडलंय स्वामी? दोघ जण गप्पा मारतायत आणि याला हरणाची भाषा कळायला लागली. याने तसाच तीर जो साधलेला होता त्याची तलवार थोडक्यात म्यान झाली आणि तो त्यांची बोलणं ऐकू लागला. ती असणारी हरणी आपल्या पतीच्या मानेवरती मान टाकून बोलते स्वामी काय झालं? का घडलंय असं? का घडलंय? त्यावेळेस तो हरिणी सांगतोय हे बघ तू दुष्ट पारधी अजून त्यानं तुला पाहिलं नाही. जा घरी. माझी गती मला तुझी गती तुला. आता मला एकट्याला जाऊ दे. तू येऊ नको. नाही स्वामी मी पतिव्रता आहे. सती जाण्याचा अधिकार माझा आहे. नाही स्वामी मी तुम्हाला सोडून जाणार नाही. आणि चालणारा ते दोघांचा उभयताचा संवाद. अगं हिची बाळा रडतायत. अगं कुठे गेली असेल ही? म्हणून तिला बघण्याकरता जी थोरली गर्भिण होती ती त्या ठिकाणी पळत आली आणि बघते तर आपला पती वळतोय त्या जाळ्यामध्ये अडकलाय आणि दोघांच्या गप्पा चालू आहे. ह्या लहान्या धाकटीला म्हणते अगं काय करतेस इथं? घरी तिला तुझी वाट बघताय. भुक्याला व्याकुळ झाले आहे. तू काय करते इथे? आणि मग मात्र त्या ठिकाणी असणारा तो राजा आपला हरिण तो सोमदत्ती नावाचा राजा हरिण आता मात्र त्या दोनही पत्न्यांना समजावून सांगतोय. असणारा तो भिल्ल झाडाच्या खाली उतरला आणि त्या झाडाच्या आडून त्यांची बोली भाषा ऐकतोय. मनामध्ये विचार करतोय अरे काय कर्मविपाकाच्या गोष्टी करतात. पशुच्या जन्माला आले. माणसं सुद्धा अशी वागत नाही राव. माणसा परीस मेंढर बरी अशी म्हणण्याची वेळ. आणि पशु पक्षी असून हे पशु आहेत. आणि मग मात्र त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्या दोघी जणी त्या पारध्याला अर्थात त्यांचा चाललेला संवाद पारधी त्यांच्या पुढे दत्त म्हणून उभा राहिला. त्यावेळेस त्या घाबरल्या आणि घाबरल्याबरोबर त्या ठिकाणी त्याला म्हणू लागल्या पारधी दादा नका ना मारू माझ्या पतीला. नका ना मारू. अरे आम्हाला मारा. आम्हाला सती जायचंय. दोघींमध्ये भांडणं झाले. थोरली म्हणते मी सती जाणार. सती जाण्याचा अधिकार माझा आहे. धाकटी म्हणते वैस जाऊ बाय आपल्या थोरली काय असेल काय म्हणत असेल की आता बाई साहेब तुम्ही थोरली जरी असाल पण तुमच्या पोटामध्ये गर्भ वाढतोय. काय गर्भाचा अपराध आहे? पोटात गर्भ असल्यावर सती जाण्याचा अधिकार नसतो असं धर्मशास्त्र सांगतंय. सती मला जायचं आहे. तुम्ही घरी जावा. तुमच्या गर्भाला जन्म द्या. माझ्याही बाळांचा संगोपन करा आणि आपला वंश आपल्या पतीचा वंश पुढे वाढवा.
थोरली सांगते, नाही ग बाई, नाही, तू घरी जा, तू तुझ्या बाळांना दूध पाजून ये, सती मला जायचंय. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी ती धाकटी घरी गेली. आपल्या पाडसांना आपल्या अंगावरती मांडीवरती घेतलंय, पान्हा पाजला, दूध पाजू लागली आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहेत. त्यावेळेस ते असणारे छोटी छोटी पाडसं विचारतात, आई ग काय झालं रडायला? त्यावेळेस आई सांगते, बाळांनो बाळांनो, एकमेकावरती स्नेह ठेवा. आता तुमचे बाबा या जगात राहणार नाही, तुमची थोरली आई या जगात राहणार नाही, मीही या जगात राहणार नाही. आता तुमचे कैवारी फक्त तुम्ही दोघेच आहात. आणि मग मात्र त्यांनी सांगितलं, आई बाबा नसतील, तुम्ही दोघी नसाल तर आमचा जगून तरी या जगात काय उपयोग? आई आम्हाला बी यायचं. आणि मग मात्र ते तिघही त्या ठिकाणी आले जिथं हा पारधी अडकून पडलेला आहे. आता विनवणी करतायत, त्या दोघी जणी विनवणी करतात, पारधी दादा, अरे फाशी जरी द्यायची झाली तरी विचारलं जातं शेवटची इच्छा काय? आज सुद्धा आमची शेवटची इच्छा आहे पारधी दादा, माझा पती पाण्यानं व्याकुळ होतोय, पारधी दादा पाणी पिण्याकरता परवानगी द्या. पारध्यानं सांगितलं, तुमच्यावर काय भरोसा ठेवायचा? आदल्या दिवशी पैसे घ्याल आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्यालाच मत द्याल, आम्ही काय भरोसा ठेवायचा? नाही पारधी दादा, जर आम्ही असं तुला ठकवून जाऊ, तुला फसवून जाऊ, भोळ्या महादेवाची शपथ घेऊन सांगतो पारधी दादा, आमच्यावरती विश्वास ठेवा. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहे. साम सदाशिवाची शपथ घेतली त्या हरणीने. आणि मग मात्र पारधी दादा सुद्धा तो त्यांचा घात करण्याचा विसरलेला आहे. घात करण्याचं विसरला पारधी. आणि आता मात्र त्या पाचही हरण तळ्यावरती पाणी प्यायला सोडली. त्यानं पाणी पिऊन आली. ज्यावेळेस आली, पारधी दादा मारा आता आम्हाला, मारना पारधी दादा, आता मारणं आम्हाला. पारधी दादा म्हणतो, आता मला तुम्हाला मारायचं नाहीये, तुम्ही भोळ्या महादेवाची शपथ घेतली. अरे किती तुमची निष्ठा, किती तुमचा भाव, आता नाही मारायचं मला. हा पारधी दादा, आता कळालंय आम्हाला. ती छोटी छोटी बाळं म्हणतात, पारधी दादा आम्हाला मारणं, पारधी दादा आमचं कोवळं मांस आहे, पारधी दादा तुझ्या मुला लेकराला खाऊ घालणार, मारणं आम्हाला नाही, आता मारायचं. हा आलंय लक्षात आमच्या, का तू मारत नाही? हे 5 जण तुला घरी घेऊन जाणं अवघड असेल, चल तू पुढे चल, आम्ही तुझ्या मागे येतो. पारधी दादा चल पुढे, मी तुझ्या मागे येतो. पारधी दादा सांगतो, खबरदार माझ्या मागे येऊ नका. जशी मला महादेवाची शपथ घातली तशी तुम्हाला सुद्धा महादेवाची शपथ आहे, तुम्ही माझ्या मागे येऊ नका. पारधी दादा पुढे चाललाय. ती 5ही हरण, एक हरिण, त्याच्या 2 हरणी, त्याची 2 पाडसं, आणि त्या पारधी दादाच्या मागे 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 आता मात्र त्याच्या घरापर्यंत आले. आणि इतक्यात माझ्या भगवान शिवजींनी दिव्य असं विमान त्या हरणांना त्या सोमदत्ती नावाच्या राजाला नेण्याकरता पाठवलेलं आहे. आणि आता मात्र पारधी बघते पाठीवर मागे वळून, विमान आलंय. असणारे ते 5 हरण दिव्य स्वरूपाची देह त्यांची झालेली आहेत. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ते 5ही जण त्या विमानामध्ये बसले आणि आपल्या स्वस्थानाला शिवलोकामध्ये कैलासामध्ये निघून गेलेले आहे. पारधी दादा थरथर थरथर लटलटत्या हाताने विचारतोय, कावो विमान 5च सीटाचं होतं का? मला जागा नव्हती का त्या विमानामध्ये 6व्या व्यक्तीला नेण्याकरता? 5च सीटाचं ठरून आलेलं होतं का मला नेलं नाही? त्यावेळेस त्या विमानाचे पार्षद सांगतात, पारधी दादा यांचा जो वर होता तो पूर्ण झालाय. आता मात्र तुलाही जागा विमानामध्ये आहे. तुझं मागचं पाप धुतलं गेलं, पण विमानात बसणे इतकं पुण्य तुझ्याकडे नाहीये. पारधी दादा आता तुला सुद्धा कैलासामध्ये जायचंय, तर तुला एक काम करावं लागेल. पारधी दादा आजचा तुझा उपवास घडलेला आहे, शिवरात्रीचा पर्व कालचा उपवास घडला. काल तू जवळजवळ 1 लाखाच्या वर बिल बदळे भगवान शिवजीच्या चरणावरती पिंडीवरती अर्पण केलेली आहे. पारधी दादा आता मात्र दुसरा दिवस उजाडलेला आहे, तुझा उपवास घडला आणि साहजिक शिव म्हणून तेही तुझं नामस्मरण झालेलं आहे. आणि आता मात्र तुला 1 वर्षभर माझ्या भगवान शिवजीचं शिवजीचं आता मात्र नामस्मरण करायचं आहे. आणि मग मात्र 1 वर्ष नामस्मरण कर. बरोबर पुढच्या महाशिवरात्रीला नेण्याकरता तुला सुद्धा भगवान शिवजींचं कैलासातून विमान येईल
आणि मग मात्र आता मात्र त्या ठिकाणी तो पारधी दादा नामस्मरण करू लागला.